रसिक हो नमस्कार. शब्दालयच्या आजच्या भागात मी आरती गांगण सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते. वाचाल तर वाचाल, वाचण्याने आपलं आयुष्य समृद्ध होतं. आयुष्याच्या नागमोडी वाटेवर पुस्तकं दिवा होऊन प्रकाश देतात. रसिक हो, अशा प्रकारची वाक्य आपल्याला शाळेमध्ये किंवा ग्रंथालयामध्ये वाचायला मिळतात. पण मुलांचं वाचन हल्ली कमी झालंय. मोबाईल आणि TV हे वाचण्यातील अडसर आहेत अशी आईबाबांची प्रेमळ तक्रारही असते. पण सुट्टी लागली की घरातले आजी आजोबा मुलांना गोष्टीची पुस्तकं आवर्जून आणून देतात. फक्त वाचू नका, चांगलं आहे ते आत्मसात करा, तसं वागा, असा प्रेमळ सल्लाही त्यांना आजी आजोबांकडून मिळत असतो. हे सगळं सांगायचं कारण एवढंच आहे. आज आहे 23 एप्रिल, जागतिक पुस्तक दिन. जगविख्यात नाटककार विलियम शेक्सपियर यांचा आज स्मृतिदिन. शेक्सपियर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी तसंच जगभरातील लेखकांचा, पुस्तकांचा सन्मान करण्यासाठी लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणं हे आजच्या दिवसाचं उद्दिष्ट आहे. रसिक हो, आजच्या कार्यक्रमात मला आवडलेल्या काही पुस्तकांबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. लहान असताना पंचतंत्र, रामायण, महाभारत, बिरबल आणि बादशाहच्या 175 गोष्टी अशी पुस्तकं वाचली. पण आज मोठी झाल्यावर आजची परिस्थिती बघता बिरबलाच्या त्या चातुर्याच्या गोष्टी पुन्हा वाचाव्याशा वाटतात. रसिक हो, त्यानंतर कॉलेजमध्ये गेल्यावर ज्या पुस्तकाने भारावून गेले ते पुस्तक होतं लक्ष्मीबाई टिळक यांचं आत्मचरित्र स्मृतिचित्रे. साधी, सरळ आणि ओघवती अशी लक्ष्मीबाई टिळक यांची लेखनशैली आहे. जसं त्यांच्या आयुष्यात घडलं तसं त्यांनी त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. त्या काळातली सामाजिक स्थिती, स्त्रियांचे प्रश्न, स्त्रियांचा समाजातील दर्जा, हे सगळं या पुस्तकातून वाचायला मिळतं. लहान सहान गोष्टींसाठी तक्रार न करता मार्ग कसा काढता येतो हे पुस्तक वाचल्यावर समजतं. स्मृतिचित्रे या पुस्तकाचं मराठी साहित्यात मोलाचं स्थान आहे. अत्यंत पारदर्शी असं हे आत्मचरित्र आहे. इतिहास आणि ललितकृती या दोन्हीचा मिलाफ असलेली लोकप्रिय कादंबरी म्हणजे रणजित देसाई यांची स्वामी. कर्तव्यदक्ष श्रीमंत माधवराव पेशवे, शोषित त्यागी रमाबाई या दोन्ही व्यक्तिरेखा मनावर विलक्षण परिणाम करतात. श्रीमंत माधवराव पेशवे यांची चरित्रकथा वाचताना ऊर अभिमानाने भरून येतो. रसिक हो, यानंतरचं जे पुस्तक ज्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे ते आहे लेखिका सुधा मूर्ती यांचं वाईज अँड अदरवाईज अ सॅल्यूट टू लाईफ. सुधा मूर्ती यांना कामानिमित्त प्रवासादरम्यान अनेक प्रकारची माणसं भेटलेली आहेत. त्यावर आधारित कथांचं पुस्तक म्हणजे वाईज अँड अदरवाईज अ सॅल्यूट टू लाईफ. मानवी स्वभावाचे वेगवेगळे पैलू या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतात. रसिक हो, आपल्यालाही आयुष्यात अनेक प्रकारची माणसं भेटत असतात. काही चांगली माणसंही भेटतात. पण या वेगवेगळ्या स्वभावाच्या माणसांशी कसं वागायचं, त्यांच्याकडे कोणत्या दृष्टीने बघायचं, हे सगळं हे पुस्तक वाचल्यावर समजतं. रसिक हो, महान व्यक्तींचे विचार, त्यांचा जीवन प्रवास आपल्याला कायम प्रेरणा देत असतो. असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे थोर शास्त्रज्ञ भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं आत्मचरित्र अग्निपंख हे असंच एक प्रेरणादायी पुस्तक आहे. लेखिका माधुरी शानबाग यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे. डॉक्टर कलाम यांचा व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष यात आपल्याला वाचायला मिळतोच. तसंच क्षेपणास्त्राची जडणघडण कशी झाली याची रंजक माहितीही या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते. रसिक हो, डॉक्टर कलाम यांचा जीवन प्रवास जसा दिशादर्शक आहे तसंच महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व बहुरंगी पु ल देशपांडे यांचा विनोद मनमुराद खळखळून हसवणारा आहे. कोट्याधीश पु ल या पु ल देशपांडे यांच्या पुस्तकातील शाब्दिक कोट्या किस्से वाचताना मन ताजतवानं होतं. मनाची मरगळ क्षणात निघून जाते. पुस्तकं वाचून आपल्याला त्यातून आनंद तर मिळतोच, पण काही ना काही शिकायलाही मिळतं. रसिक हो, आजच्या जागतिक पुस्तक दिनी मला आवडलेल्या काही पुस्तकांबद्दल मी तुमच्याशी बोलले. आपण या पुस्तकांचं देणं लागतो. जागतिक पुस्तक दिनाच्या तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. चांगली पुस्तकं वाचूया आणि त्याची माहिती इतरांनाही देऊया. आजचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. पुन्हा भेटू. नमस्कार.